असा व्हिडिओ कर चाला व्हिडिओ भाजीला द्यायला तेरा तर आपण जायचं कोळ्याला परवा दिवशी म्हणून एकच फेरा देणार आहे. उगाच तिथं आपल्याला रिस्क घ्यायची नाही. पुन्हा एकदा बघूया बाजी कसा करतोय बिना खेळचा. आणि नत जरा ढिली ठेवायची. मागल्या कालच्या वेळेत बघितलं तर नत आवळलेली मग त्याला जरा स्पीड लावता आलं नाही. आता थोडीशी ढिली ठेवायची नत. तर आमचा आता असा विषय झाला की म्हटल्याप्रमाणे 2 सऱ्या सोडणार आहे कडपर्यंत गावात लावायसाठी. आता ट्रॅक्टरची आपली बॅटरी खराब आहे. ही बॅटरी काढणार आहे. नवीन बॅटरी आणणार आहे. नवीन बॅटरी टाकून ट्रॅक्टर घेऊन जाणार आहे. या सऱ्या एका लाईनीत पडा का पण ट्रॅक्टर चालू झाला काय विषय खोलून आणि जवळजवळ मला वाटते दीड महिन्याला ट्रॅक्टर बसून आहे. 3 महिने झाले 3 महिने झाले ट्रॅक्टर बसून एका जागेवर. कारण की आम्ही बाहेरचं काम करत नाही. फक्त आपली शेतीपुरतं काम करतो. आणि मित्राचं वगैरे काय असलं किरकोळ ते पाणी लागत नाही. आणि आपल्या भाजीची चिठ्ठी त्यांनी पण चिठ्ठ्या टाकल्या त्या आणि आपण पण टाकल्या. त्या दोन्ही पण चिठ्ठ्या मी आज शेअर करतो तुमच्याबरोबर पुढं व्हिडिओ. बॅटरी चार्जिंग करून आणलेली तर बिघडल्या बॅटरी खराब आहे. मी काय चार्जिंग करून आणली नाव टाकले संतोष. हां काय झालं झालं ना ते निघालं ना सगळ्यांनाच काढायला लागते खाल नका. आणि आज तेच नाही आज बायाला मी दोघांनी असं ठरवलं आज सगळी कामं करायची पेंटिंग पडली. बाया पण म्हणला होय दादा आज काय असेल ते सगळं करून घेऊया. जेवण वगैरे काय नाही. वर सुटत ओके चला बॅटरी आणणारा उदार त्या मालकाला सांगणार आहे 2-3 दिवसात पैसे देतो. चला जाऊ का गाणं आभारी. चला तर बॅटरी घेऊन आलोय. आणि ही बॅटरी आणली बघा SF 5,500 रुपये. आणि त्या जुन्या बॅटरीची किंमत 2,000 कमी केली. नाही तर जुनी बॅटरी नसती तर 7,500 रुपयाला ही बॅटरी बसली असते आपल्याला. आता ही बॅटरी टाकतो. डिझेलची जरा शंका वाटत होती म्हणून थोडं डिझेल आणलंय. चला बॅटरी जोडून घेतो. ट्रॅक्टर बघा चालू होती का आता. तर हे बघू शकता आता आम्ही आधी ट्रॅक्टर चालवा लागला आहे असा मागं ट्रॅक्टरच्या. तर काल दिवशी झालेला सऱ्या सोडायच्या घेतली सऱ्या सोडून. ओके थांब उतारतो खाली. बघ काय कर माहिती आहे का घासून घे याला घासून घे. हा याला आपल्या भांडाला जाऊ एवढे चाक. पाईप काढायला लागणार. आम्ही आता काय करणार आहे पुढं वल आहे पुढं पाणी पाजलं त्यामुळे अर्ध पाटकात साऱ्या सोडून घेणार आणि आधी ही गावात लावणार
म्हणजे ही तुटसपर्यंत खालचं उगून येते असं गॅप ठेवणार 15 दिवसाचा. भैया वरी चाक जरा वर घे की अजून. हा आता हळूहळू घेतोस काय. सारे घेतो सोडून आता. पाईप गुंडाळ्या थांब ठिबकची पायपा काय काय गुंडाळी येते खाली घेतो काढून आता. तर हाय असं तिथनं आम्ही मागं निघालो आता. तिथनं पुढं मारलेलं नाही कारण की तिथं वन आहे. मग तिथनं मागं जावं डबल आता मारायला चाललाय. थोडी अक्का लागते म्हणून मी उभा याच्यावरती असा त्याकडे झाले सऱ्या सोडून जाता जाता म्हटलं फाटीवरचे इकडे सरी तेवढी घेऊन जाव्या. इकडे एक फाटी आहे ही दुसरी फाटी आहे. याकडे जे घेतले असते असतात तरी कारण की ह्यात लावायचा आपल्याला मका. आता इकडंपर्यंत मका लावायचा यात म्हणजे मकाने हात पिकाच आपलं कॉम्बिनेशन होतंय. आता आपण निघालो शेडकडे खाली इथंपर्यंत. चला तर आता तुम्ही बघू शकताय म्हणजे ह्यांनी मगाशी तुम्हाला बोललत की कडेची सरी घेऊन जाव्या. तर पूर्ण म्हणजे लास्ट शेवटपासनं त्या टोकापासनं ते आता ह्या टोकापर्यंत निघालेत. आणि ही आपल्या फाटीच्या शेजारची सरी ही तर आपली फाटी. 2 जण आणि मी आत्ताच आली रानात. त्यांनी मला बोलले की ये आपल्या एक फॅमिली मेंबर आहेत दादा त्यांनी आपल्या सर्व म्हणजे नंदींसाठी एक गिफ्ट आणलेलं आहे तर ते पण तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. तर ही बघा रोटर आणि काय लावलंय काही मला माहित नाही. सगळा धुळा उठायला लागलाय. ही काय लावलंय मागं रोटर आणि असू दे सांगा. आणि मागं रेझर दोन्ही का मका लावणार आहे काय आत्ता उद्या. चालतंय चला भैया ड्रायव्हर कुठे आहे तो. तिथे तरी दगड आहेत तर ते काढायला सांगितलेत. हा इथे विटा आहेत म्हणजे इथे केलेली चूल. आता चूल का केलेली ती तुम्ही ओळखता. तर ही अशी आहेत दगडं. इथं आहे आपलं गिफ्ट. तर आता आपण हे व्यवस्थित इथं ठेवूया. आणि ही दोघं आलेत आत. या झालं.
आता आल्याशिवाय नाही. पटपट आणि फास्ट होते ना छोट्या ट्रॅक्टरमुळे. ट्रॅक्टर असून आपण बसलो महिना झाला. कारण की आम्ही परत विचार केला, काय नाव प्रजा वाढायला लागली. उन्हाळ्यात परत ट्रॅक्टर घेऊन आम्हाला दोघांनी डब्बी जोडून फिरायला लागेल सगळीकडे. वैरण देताय का वैरण देताय का, त्याच्या आधीच आपण तयारी करायची. हं? परत मी आली म्हणजे परत नाही या उन्हाळ्यात लईच हाल वाटतंय जरा. आत्ताच कसलं ऊन लागायला लागले. आता इथं आपली वैरण होईल मला ते इथनं कडे सर मला ते 10 गुंठ परत ती कडेची होय ती 10 गुंठ होईल. हं. आणि एवढी नसेल नसेल कडे परत किती म्हणत आहे ही सगळं 3.5 एकर पट्टी हरभऱ्याची. किती तुम्हाला माहिती आहे का? आता ही मोठा आहे बाळा, किती 4.5-5 फुटी ती रेझर आपला सरी. त्यामुळे अंदाजे 10 गुंठ भरेल. कारण की अंतरच आपलं 1000 फूट आहे असं तिथंपर्यंत. आणि माळाला 21-25 गुंठ करायचे गावात हाती गावात. उन्हाळ्या पावसाळ्यात वैरण असते हे नाही पावसाळ्यात ढीग वैरण कसं. हाती गाज वाढतं पावसाळ्यात. आणि आता काही तर म्हटलं असं की 15 रुपयाला कांडे ती काय एक 15 रुपयाला कांडे रे एक डोळा. आज लावायचं परवा दिवशी तोडायचं. काय पण खोटं बोला तुम्ही. हा हसते हसते त्या हसायसारखं पटायसारखं बोला. तिला हिला पटले तुला पटलेलं का नाही? पटलं होतंच तर आईसने एवढ्या ह्यानं सांगत होताच तुम्ही म्हणल्यावर. एक डोळा लावायचं आज लावायचं परवा दिवशी वैरण तोडायची. ही बघा असं गंडवते त्यांनी. अशी वैरण असती तर लय लोड घेतला नसता. तरी म्हणलं असं कसं होऊ शकतं. शेत लोक जी मोठी मोठी माणसं येते त्यांनी बरं बैल सांभाळा दिला नसता मग कोणाला. अशी वैरण येत असते तर नाही. चालतंय चला. मी म्हणलंय आप सबस्क्रायबर फॅमिली मेंबर दादा हा. त्यांनी एक गिफ्ट आणलेलं आहे तर तुम्ही घेऊन आल्या हा, तर ती पण शेअर करूया. भैयानी बघितले नाही त्यानं पण नाही नाही? वाट बघत होती आपल्या हो या धरा 1.5 तास. चला पाण्यात धरा मोबाईल घेऊन जावा की मी घेऊन आले. काय चाललंय. बाळ परवा दिवशी निघाले कोळ्यात. हा स्प्रे नाही गुलाला दाखवी. आणि बाळ आपलं चाललंय कोळ्याला परवा दिवशी 11 तारखेला. तिथे हा. टाकायचे जायचं आपण. बाळा काना सांगतोय नाही जण बाळा तुझ्या किती नाही. गोळीगत पडायचं गोळीगत गट पास करायचा गोळीगत सेमी पास करायचा गोळीगत रॉकेट गत. नाही काय नको बाळा नुसतं साळा फुल गोळीगत. अरे असेच आपल्या तर परवा दिवशी आलेले फॅमिली मेंबर दादा काय बोललेत तुम्ही असं बोलत जाऊ नका. तुम्ही म्हणत जावा गुलाल घे गुलाल घे. गुलाल घे कोळ्यात लागलं मुलगा. मला माहिती आहे काय मारत नाही. हो का तुमच्या जवळ दोघं पण अशी का करते ती हो. आहे का आता आहे का कुठे तरी दावा काढले म्हणून. माझं सोनू राईबा बाजी राईबाच होते तोंडात सारखं बाजी. त्याला माहिती आहे एकमेव माणूस असा आहे मला शिवी देत नाही मला मारत नाही. त्या माणसानं लय पडतो. माझा पाय एकच काम कर फक्त काय माहिती आहे का पळ चांगला पळ. बाळा त्या दादांनी तू का तरतोस तरी सुद्धा तुझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी एवढं मोठं पाऊल उचललंय वी. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊन देऊ नकोस बाबा. काय काय तुला माघारी बोलते ती किती जण तुझी माफ काढते ती अगं मान नाही. तर आम्ही लक्ष देत नाही तिला काय बोलायचं ती पुढे मग तिला ऐकतो होणार का ऐकते आधी सगळं फक्त नियंत्रणात घेतलं नाही. डोक्यावर घालवायला लागलाय हो. जरा आवडली नसतं घाला 100 मांडे झोपला सोडू का दडकी जरा दिलं तरी बघा. नाही माझ्याकडे ऐकलं की जर काय करायला लागलं की याचं नाही असं लय छान आहे नाही म्हणून मी येडे वाटते कर की रे. हा बाय करा आता आता दिल्ल केल्या उठला. नाही तुला कोण कर सोनूल्या नाही मनानं आलता तो मांडीवर त्याला काय वाटलं सो उठवायचंय. बैलांच्या जवळ राहून मी कृपा लागत घ्यायला कसं काय मला घाण बिन आता काय वाटत शेणाची बिनाची हात फक्तच काय त्याला पण तुमची लय मया येते हो.
काय भाजी भाजी डोकं फिरवलंयस तू भाजी. एकदा वाढवली दिवसात मला कानात एकदा सांगतो शेवट. हॅलो आली का नाही? एकदम तुला काय काय म्हणायला लागले नाही. हा? एवढं खपून घ्यायची कॅपॅसिटी कशी आहे हा? बनव त्याला. चहा नाही का तू वाघ जरा किती वेळ गेलं? होतो का उठा उठा. आता ती आपल्या फॅमिली मेंबर दादांनी हा, आणि त्यांनी काय सांगितलं स्पष्ट सांगतो व्हिडिओ द्यायला ती तयार नाही. हा. ती बदली आमच्या घरात वाईट ना आम्ही इकडे आलो जर कारण की घरातली जर व्हिडिओ बघितला त्यांच्या घरातली सगळी व्हिडिओ बघते हो. वाडगावची लहानांपासून मोठ्यापर्यंत. ती परत म्हणणार आम्हाला फोन गेली ती असं सबस्क्राईबर नाही येते आपल्याकडे मग हो. तिथे व्हिडिओ ती बघते ती परत- पुन्हा घरात गेला आमचा दंगा, आम्हाला ठेवून गेला सा, फसवून गेला सा. हा. सगळ्याच एवढी भीती आहे म्हणजे बघा. म्हणजे त्यांना काय म्हणायचं होतं की आमच्या घरातल्या सगळ्यांनाच यायचंय, पण मी एकटा आलो तर दंगा मग दाखवू नका. पण ते गडबडी तेवढ्या ही गिफ्ट घेऊन आले तर आम्ही घरात नव्हतो, आम्ही गेलेलो दवाखान्यात. तर ती आपल्यासाठी किती वेळ थांबलेली 2 तर ती आपली जवळ 1.5 तास यावर्षी त्यांचं दोघांचं तिघांचं लेक्चर चालू होतं. भैया किती वेळ थांबलेली होती वडगावचं दादा? 1.5 तास झाला. 1.5 तास होऊन गेलो. आम्हाला यायला किती वेळ झाला तरी थांबलेली. आणि ती घेऊन आली असं मला वाटतं काय पत्रिका वगैरे आहे का मला पण तसंच वाटलं. दुकानाचं वगैरे काय काय मला म्हणजे ती घ्या मी बघितलं उघडून आणि एवढं म्हणजे असं भारी वाटतं. अजून आपलं कशात काही नाही होय. तरी एवढं सगळ्यांचं प्रेम ह्यांच्यावर. होय. अजून एक दादा पण काय घेऊन आलता तो ह्याच्या आधी, म्हणजे हे दुसरं म्हणजे काय हा, ती family साठी. सर्व फॅमिलीसाठी ही दुसरी भेट वस्तू आहे. तर ह्यांनी बोलतात की ह्याच्या आधी एक दादा काय घेऊन आलेलं काय बरं ज्योतिबाला गेले हार घेऊन आले हा देवाच्या दारात हार आणलेले उलट दिसतंय. ही भेट वस्तू आणलेली आहे कारण की माझ्या पण डोक्यात करायचं हा. आपल्याला वेळ मिळत नव्हता. हो दादांनी ही भेट वस्तू आणली 66 आणि त्यातला एक बोलली ती तुमच्या दावणीची शान आहे बाजी. शान बान शान बाजी कारण की ते गातात ते आम्हाला माहिती आहे फक्त त्याचं स्पीड काय त्यामुळे सगळ्यांनी बाजी आवडते. कधी ना कधी पळ साळा सांगितलं त्याला 4 शब्द आपण तर आपण आता काय उद्या धुवायचं आहे भाजीला परवा दिवशी जाणार हा. आहे ट्रायलला आपलं ट्रायलला होय. शेअर करा आता स्प्रे पण आणलेला नाही भैया पण आहे तोवर हो, होऊन जाईल. आणि ब्रह्मा शेट कशी मारायची म्हणजे मारायचं कसं ह्याची प्रॅक्टिस करायला लागलेत. गरमाली हो तिकडे रायबा बसलेत रायबा शेट आमचा आवाज आला की बसतेत. आणि भाजी आपण पिलू आता छाप उठवाय उलट धरले. हे 66 99 हा असं पण होऊ शकते ना. आणि हे असं धरायचं वेळ असं धरून आता असं उठते काय माहिती त्याला स्प्रे पाहिजे. मी असं करतो ती 2 धरतो आधी अशी म्हणून हा तुला होते भैया साहेब तर भैया साहेबच असते असलं करायला. ग भाजी भाजीला गुद तेव्हा हात होती तेव्हाच की नाही. वाटते रे त्या डोक्यावर लुट 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 हा. मोठा घ्या प्रेस पाहिजे 2 मिनिटात. ओके द्या नाही दे. बस 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 तुम्ही तिथनं आता हात काढा. पुढे पुढे त्याला गुदगुळे वाटत काय गुदगुले होते तो. गार 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 लावलं थांब रे पिल्लूले ए पिले. प्रेस पाहिजे आता वागा थोडा थोडा घे पिळून घ्या पिळून घ्या. खाली आलं आता आपलं ट्रायलला चाललंय आपण स्प्रे आणूया ती म्हणते ती दादा काय म्हणून गेलो आणि की म्हणजे सगळी असतात पण म्हणजे सगळ्या बैलांच्या अंगावर कसं नंबरावर ओळखतंय हा हा कळायला पण लागत नाही म्हणून. म्हणून त्यांनी थोडक्यात आणलाय आणि त्या दादांचं निरीक्षण पण बघितलं सका की म्हणजे पहिल्यापासून सगळं व्हिडिओ बघितलेलं आणि जिथं मुलाखत अशी असेल तिथं सांगत नव्हतं तरी होय. त्या ज्या त्या मुलाखती खाली असतं पैरा मिळत नाही तर बाजी हाय बाजी हाय. भाजी शेअर करायचं आपल्या फॅमिलीवर मस्त दिसते ती एकच म्हणून एकच बघवले असू दे. आता फक्त ट्रायला दाखवायचं वा 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 मस्तच वाटते हो. कॉलेज दिसते ना हम्म तर दादांचं खरंच मनापासून आभार. खूप आभारी आहे. प्लॅन सक्सेस झाला फक्त आपला स्प्रे नसल्यामुळे ट्रायलसाठी आपल्या फॅमिलीवर शेअर केलंय. होय. काय आणि बा- आता आपण दादांनी म्हणजे हे आणलंयच तर आता आपण तुम्ही पण वेळ काढा. हा. रायबा बाबरे आणि बाजी नावाची पण करून आणा. होय होय हा 66 काय आपल्याकडे आलंय होय नाही भैया. सगळ्यांच्या नावांचं पाहिजे आपल्याकडं. ती पाहिजे काय आपलं मधमाशीचं ती पोळी असते का हं खायला पाहिजे काय खावा तुम्ही. मध आहे मग दिसते का नाही त्याच्या होय तर आपला भाजी 6 6 6 6 आणि सांगितलं भाजीला काढणार आपण सगळं व्यवस्थित. आणि ते शेअर करायचं आज आजच्या व्हिडिओ तो शेअर करायचा. काय हो भाजीला आपल्या मुंबईला मागायला लागली करा जाऊन 3 महिन्याच्या हा
3 महिन्याच्या करारावर द्या भाजी आम्हाला स्वतःसारखा सळा करतोय तब्येत पण आणि चांगली करून आहे तसं तुम्हाला रिटर्न देतो. हम्म. पहिल्यांदा म्हटली ते बरं असा देणार आहे करारावर काय ऐकणार हो हो म्हटलं काय आम्हाला माहित होतं तुम्ही ऐकणार नाही सा फक्त आपलं विचारलं नाही म्हणजे ऐकतो का काय म्हटलं राजा आमचा असं झोपतो विश्रांती घेत विकत नाही म्हटलं बरोबर म्हटलं विचार करतो आणि सांगतो म्हटलं. मग ती बिनजोडला मागते ती कारण तिथं पब्लिक असतं ना कडे हो मग करारावर बाजूला मागते 3 महिन्यासाठी. बघा काय अजून आम्ही निर्णय घेतलेला नाही तसा काय अजून घ्यायचं आहे. पण आपल्या फॅमिली बरोबर प्रत्येक गोष्ट शेअर केली जाते होय. तशी ही सुद्धा म्हणजे अचानक काही ते असं करारावर द्यायचं म्हटलं तरी असं हे होतंय पोटात गोळा येते म्हणजे छातीत असं आणि पोटात अशा काय म्हणते ती वाईट वाटतं वाईट लय वाईट वाटायला चालू होते. तर कुठला तर कठोर पाऊल घेतलाच पाहिजे ना रे बाई उचलला पाहिजे का नाही साहेबांच्या बाबतीत तर का द्यायला बाळाला औषध पळलं तर नाही बाळा आणि तिथं जर लायक आहे पळाला ना सगळं मग काही तो काय सगळं तिथं प्रत्येक मैदान भेद भेद खेळायला लागते ह्याच्यामध्ये. हा, ते आता पोळ्यात काय करते काय म्हणत आहे करणार की पोळ्यात पळणार सगळा आलं पाहिजे. झोपला तुमचं ऐकून त्याला झोप आली. त्याला काय रे पोळ्यात पळणार का सगळा भैया छान दिसते ना ती 66 होय, दिसतंय. आता त्याला स्प्रे पाहिजे होती आता बघा हा त्याला स्प्रे तर आपण तुला चांगलं काढू. चालते की. ते स्प्रे. आणि एका दादांची कमेंट आल्या की शेडचा कोपरा न कोपरा दाखवा. काय आला कमेंट? शेडचा नव्हे शेतीचा शेतीचा वी तुम्हाला किती शेती आहे तुम्ही एकदा एक स्पेशल व्हिडिओ त्याच्यावरती करा नक्की शेती किती आहे तुम्हाला असा त्याचा वी. कोपरा आणि कोपरा दाखवायचा चालते की मला दाखवतो. त्याला मग हे होतंय गं, फक्त दिवस तुम्हाला जर असं काही एक एनर्जी ड्रिंक घेऊन चाललं पाहिजे. कोपरा कोपरा दाखवायचा ते पराठ्या करायचं म्हटलं तर मला हे होतं बाबा रोटकोडीला जे पराठ्या करायचं पराठ्या म्हणजे आपल्या फॅमिलीला काय काय माहित नसतं विहिरीला नदीला सोडते तशा ह्या बोरच्या विहिरीच्या परड्या. शिंग सोडा हो ओ नकोसा धरूसा शिंग. त्याच्या डोळ्यातलं पाणी कसं काय थांबलंय? आग अचानक येतं अचानक सांगतोय ते रडतोय. हा रडतो का नाही? मी असं का करतोय? काय माहितीये का मला असं करायचं नाही तरी पण माझ्या होतंय तसं का होतंय असं म्हणतो. मला मधनच कंटाळा येतो पळता पळता मग मी म्हणतो जाऊ दे आता बस. अगं विचार कर भाजी आपण हळू बाई, हळू काय हळू काय कसं करते हो. आजपर्यंत मी मला आठवण आणि कुठल्या जनावर मारल्या कुठले आजपर्यंत आता तो जवळजवळ इथं किती 4-3 तर झाला बघितलंच तुला मारताना काय बोलत पहिलं पोरगीला सुद्धा मारून देत नाहीत म्हणजे आता राग आला असं हात बी तुचला नाही आणि मी तिचा अभ्यास घ्यायला लागली की खोलीतनं बाहेरच जात नाही ती. नाही जाणार म्हणते ती इथं माझ्या देखत घेते ना ती पोरगी सुद्धा इतकी दमवती माहितीये का हा. ह्यांचा लाड. नाही काय मुख्य जनावर आहे आपल्याला आज शिवी जरी कोणी दिली तरी राग येतो. 8% कसं दिला ह्याचा ताण दिलाय होय हो इसनीला पण दुखत नाही ना. छान छान. जाणार आहे का तुम्ही? कुठं होय हे आता शेअर झालं आपलं सगळं हो आणि जाणार आहे की तुम्हाला 8% पडलं कुठं निघाली मुंबईला जावा. बादशाला आपल्या चला माझ्या दोघं जाऊया मी वस्तू पाठी तो पुन्हा मुंबई सोडून जाईल पुण्यातच थांबल. त्याचा मूड गेला म्हणजे पळायला. म्हणजे कमेंट पण असे तरी भरपूर भाजी तुमच्या याची गावाची शान आहे भाजी तर काय करायचं काय डोकं चाललं. आता बघा कोळ्यात काय करतोय मग एक तास सेकंदाव काय करतोय आणि मग पुन्हा कुठं आपण नाही निर्णय घ्यायचा आपली फॅमिली सांगेल होय. आणि त्या दादांनी काय तर त्यांचं नाव पण सांगितलंय ना ते तुमच्या शेअर नाही करायचा हा ते म्हणलेत कुणाला पण नाव सांगा माझं है नाही. जेव्हा आपलं सक्सेस होईल मांजर पण देत नाही खायला. कराराव कोण घेईल मांजराला तुमच्या? नाही नाही भाजी मागितला करायला मागितलं त्याने फक्त बघू आपण निर्णय घेतला ना अजून निर्णय म्हटलं की कोळ्याचं एक मैदान होते आणि एक आपलं सेकंदावर खेळायचं होतं तर ह्यो साळा आला काल हा सेकंदात करायचं निर्णय अजून घ्यायचा आहे फक्त कोळ्याचं मैदान तर होते कोळ्याचं मैदान आपण चिठ्ठी आपण शेअर करू त्या दादांनी टाकलेल्या आपल्या सर आहेत ती हा. सामान्य सर आहेत ती पोलीस आहेत त्यांनी त्या 2 चिठ्ठ्या टाकलेल्या आणि आपली 3 चिठ्ठ्या टोटल टाकलेली तुम्ही पण टाकली? आपण पण टाकली आणि आपण ती फॅमिली बरोबर शेअर करू आणि कमेंट आले की अपडेट सांगा कोळ्याची नक्की जाणार आहे का हो. कोळ्याला जाणारच आहे मी
कारण ते दादा बोलते म्हणजे ती दादा बोलतात की मी ही सगळं एवढं मोठं पाऊल बाजीसाठी उचललंय, बाजीसाठी. काय झाले काय झाले एवढ्या फास्ट ती काय बोलत की बाजीसाठी मी पाऊल उचलले, मी बाजीसाठी मुंबईमधनं इकडे यायला लागलोय. उद्या येणार आहे खास गाठी आला परवा दिवशी मैदान आहे तर उद्या येणार येणार आहे आहे? होय. तिथे येऊन तुम्हाला सांगणार कसं करायचं काय करायचं समजावून. म्हणजे असं म्हणजे त्यांचं लय आहे म्हणजे काय असेल ते सरळच रीतसर नियम बैलगाडी क्षेत्राच्या नियमानं. नियमात इकडं तिकडं अजिबात म्हणजे बैलगाडी क्षेत्रात अजिबात त्याची कपल नाही. छकडा वर ठेवायला लय काय काय सांगत होती. म्हणूनच लावलाय वाटतं अजून. प्रत्येकानं कापर बांधायची पाणी वगैरे सगळं व्यवस्थित. आता उद्या त्याला मला एक भ्या वाटते आता ते आपण काल जसं केलंय किसनेला बांधून काही नत बांधली का भैया तसं. आता ते साहेब आहेत ती म्हणजे पोलीस आपलं दादा सबस्क्राईब आपल्या व्हिडिओत आलेले आहेत ते एकदा. परवा दिवशी बांधून देतील का नाही काय माहिती. विचारा की त्यासनीच. शेवटी त्यांनी त्यांच्या धाडसावर चाललंय सगळं. नाही आमचं काही धाडस नाही त्याला शक्यतो मैदानात उतरवायचं, कारण कशी सवय घाण. बघा मला तर वाटतंय असं की ते बाजूला येणार नाही किसनेला ही नथ असं वाटतंय. मग बघा काय बोलते शेवटी बाळू मामा यांच्या नावाने बाळू चांगलं. मामा मामा कवा लक्ष देता आमचं सकाळचा आपला कॉमेडी शब्द काय. आता जर कोण काय बोलायला लागला का नाही काय करताय काय खेळ लावली ती आता मग आम्ही एकच म्हणा त्यातली आम्ही ही वर्ष अभ्यासात घालवणार आहे. त्यांचा सीझन आमचा ह्यो अभ्यासात निघालाय. अभ्यास चालू आहे. ह्यो अभ्यास शिकायला लागली आणि काय अशा म्हणजे कमेंट पण येते त्या कालच कमेंट आली नाही का व्हिडिओ पुरतं फक्त. हा ते त्यांनी फक्त व्हिडिओसाठी बैल सांभाळली ती, मैदानात काढायसाठी नाही. तर भैया काय विषय असतो सांगा मैदानात काढायचं म्हणजे. मैदानात काढाय आपला बैल आता गंडवतोय. गंडवतोय. आता पळवायला एक मोठा येऊ सांगा. आता जर ह्यो पळ लागता आठवड्यात 2 मैदान केली असती आणि आम्ही तर कशाला काय शेडर बांधायची होते. आता ही वासरं आहे ती दोन पण ती चांगली वासरं पण आता याने घालून यायचं म्हटलं तर माहिती द्यायला लागणार. आणि हा वायदी. ब्रह्माचं यासनी वरतीला पण अजून नेली. ते पण विषय ब्रह्माचं पण म्हणते ते ब्रह्माला काय बाहेर काढलं ब्रह्माला आता ताब्यात न्यात होता आपण तेव्हा ताब्यात मैदान झालं कॅन्सल. आणि ब्रह्मा दमवतोय. आणि तो व्हिडिओ सेपरेट करायला आपल्याला ब्रह्माचं खेळ ब्रह्मानं काय काय केलंय ते अजून आम्ही शेअर केलं नाही. ते गुपित ठेवलंय ते शेअर करणार आहे. कारण की तुम्ही म्हणताय ब्रह्माला काय बाहेर काढलं ब्रह्माला एकदाच बाहेर काढलेला त्यानं कळायचं बंद केलंय. म्हणजे म्हणून तर ते आपण पुढल्या वेळेस व्हिडिओ शेअर करायचे हा आता नको. चालते की एक स्पेशल व्हिडिओ बनवू आपल्या फॅमिली बरोबर सगळी गोष्ट शेअर करू. ब्रह्मा यो ब्रह्माचा आहे तब्येत पण झाली ब्रह्माची चांगली पेऱ्याला देतो आम्ही कसं तरी बाबा देत ब्रह्मा करायला हवी तरी आम्ही मुद्दाम उचलू चुकतो त्याला. आणि बाबऱ्या बच्चेला तर बाबऱ्याला आज ठरलेलं वाळव्यात न्यायचं कारण बाबऱ्याला ती हायटेक इंजेक्शन केलंय गेलाय हा त्यामुळे त्याला गाठ आहे. अरे मी बर्फ आणायची विसरली. झालाय तयार होय. तुझा हा आता कुठं जाणे मी येते 4 वाजता घेऊन. मग ते हायटेकचं इंजेक्शनची एक गाठ उठले डॉक्टर मध्ये 15 दिवस तर लागतील. हा आता तुम्हाला जिवंत उदाहरण दाखवतो बघा. आम्ही काय शेडत अशी पाळायसाठी नाही आम्हाला नाद आहे बरं आम्हाला पण वाटतंय प्रत्येक मैदानात जावं तर जाऊन असं करायचं नाही आपल्याला सारखं सारखं जाऊन गेलं तर प्रॉपरच हो. अहो ती काल्याचं काय आबाईत का नाही हे ना आबाच ना. ती बघा आता बघा मांडला लाच लावलं बघा. होय मग काही जू ठेवून काय उपयोग आहे. नुसतं आबोट लावलं तरी गडी हिवं करते. पण ती काल्याचा आबाईत का नाही मी त्यांची मुलाखत बघितली. ती काय म्हणतात माहित आहे का तुम्ही बैला आणतासा की पळवाय नेतासा आधी तो व्यवस्थित पळतोय का आधी आपल्याला खात्री पटली तरच त्याला पुढे मैदानात काढायचं असतं तर तुम्ही सक्सेस होऊ शकता. बाजीचा विषय काय बघा ज्याच्याजवळ बैल आहे पहिल्यापासून जो बैलाजवळ आहे त्यालाच बैलाची प्रत्येक बैलाची खोड माहिती असते आपल्या बैलाची काय खोड आहे. होय ती पण आहे. मग ह्यो विषय असा आहे आणि आता काही माप धडपडती ती मला माहिती मैदानात काढायसाठी सगळी हा त्याची खोड माहिती आहे आम्हा दोघांची रायबाची खोड माहिती आहे ब्रह्माची काय खोडच खोड आहे सगळ्या खोडच आहे ते. स्पीड आहे का स्पीड आहे भरपूर आहे. तर एक खोड अशी आहे ती रूप अजून डोळ्यापुढे दिसते ती. अरे तवा व्हिडिओ चालू नव्हता लावली ती म्हणून बाबा मला काढलेला नाही. आणि आता सुद्धा बघू शकताय तुम्ही ब्रह्मा कसा उभा राहिलाय त्याची टॅक्ट बघा उभा राहायची. कोण येत आहे का रे माझ्या पुढं